येशू ख्रिस्ताचे मौल्यवान रक्त. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्या मुक्ततेद्वारे त्याच्या कृपेने मोफत नीतिमान ठरवले जाणे, देवाने त्याला त्याच्या रक्तावरील विश्वासाद्वारे प्रायश्चित्त म्हणून पुढे ठेवले आहे. देवाच्या सहनशीलतेद्वारे भूतकाळातील पापांची क्षमा होण्यासाठी त्याचे नीतिमत्व घोषित करण्यासाठी, मी म्हणतो, यावेळी त्याचे नीतिमत्व घोषित करण्यासाठी, तो नीतिमान असावा आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरवणारा असावा. रोमकर रात्रीचे 3:24 2:6. आणि ते जेवत असताना येशूने भाकर घेतली, आशीर्वाद दिला आणि ती मोडली आणि शिष्यांना दिली आणि म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे. मग त्याने प्याला घेतला आणि उपकार मानले आणि त्यांना दिला आणि म्हणाला, तुम्ही सर्वांनी यातून प्या, कारण हे माझे रक्त आहे जे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांसाठी सांडले जात आहे. मत्तय 26:26-28. आणि ते जेवत असताना येशूने भाकर घेतली आणि आशीर्वाद दिला आणि ती मोडली आणि त्यांना दिली आणि म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे. मग त्याने प्याला घेतला आणि उपकार मानून त्यांना दिला आणि ते सर्वांनी ते प्याले. तो त्यांना म्हणाला, हे माझे रक्त आहे जे पुष्कळांसाठी सांडले जात आहे. मार्क दुपारचे 2:22-24. त्याने भाकर घेतली आणि उपकार मानले आणि ती मोडली आणि त्यांना दिली आणि म्हणाला, हे माझे शरीर आहे जे तुमच्यासाठी दिले जात आहे. माझ्या आठवणीसाठी हे करा. तसेच जेवणानंतर प्याला घेऊन तो म्हणाला, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, जो तुमच्यासाठी सांडला जात आहे. लूक रात्रीचे 10:19-20. मग येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, जोपर्यंत तुम्ही मनुष्याच्या पुत्राचे मांस खाल्ले नाही आणि त्याचे रक्त प्याले नाही, तोपर्यंत तुमच्यामध्ये जीवन नाही. जो कोणी माझे मांस खातो आणि माझे रक्त पितो त्याला अनंतकाळचे जीवन आहे, आणि मी त्याला शेवटच्या दिवशी उठवीन. कारण माझे शरीर खरोखर अन्न आहे आणि माझे रक्त खरोखर पेय आहे. जो कोणी माझे मांस खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो. योहान सकाळचे 6:53 5-6. म्हणून मी आज तुम्हाला साक्ष देतो की मी सर्वांच्या रक्तापासून शुद्ध आहे. कारण देवाच्या सर्व इच्छेबद्दल मी तुम्हाला सांगण्यास कचरलो नाही. म्हणून तुम्ही स्वतःकडे आणि पवित्र आत्म्याने तुम्हाला ज्या कळपावर देखरेख केली आहे त्या सर्वांकडे लक्ष द्या, देवाच्या मंडळीचे पालनपोषण करण्यासाठी, जी त्याने स्वतःच्या रक्ताने विकत घेतली आहे. प्रेषितांची कृत्ये रात्रीचे 8:26-28. तर मग, आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरल्यामुळे, आपण त्याच्याद्वारे क्रोधापासून वाचू. रोमकर 5:9. आशीर्वादाचा प्याला जो आपण आशीर्वाद देतो तो ख्रिस्ताच्या रक्ताची सहभागिता नाही का? आपण जी भाकर मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता नाही का? 1 करिंथकर सकाळचे 10:16. त्याचप्रमाणे त्याने जेवण केल्यावर प्याला घेतला आणि म्हणाला, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. तुम्ही जितक्या वेळा तो पिता तितक्या वेळा माझ्या आठवणीसाठी हे करा. कारण जितक्या वेळा तुम्ही ही भाकर खाता आणि हा प्याला पिता, तितक्या वेळा तुम्ही प्रभूच्या मृत्यूची घोषणा करता, तो येईपर्यंत. म्हणून जो कोणी अयोग्य रीतीने ही भाकर खातो आणि प्रभूचा प्याला पितो तो प्रभूच्या शरीराविषयी आणि रक्ताविषयी दोषी ठरेल. 1 करिंथकर सकाळचे 11:25 2:7. त्याने आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे स्वतःसाठी मुले दत्तक घेण्यासाठी त्याच्या इच्छेच्या सत्संकल्पानुसार पूर्वनिश्चित केले आहे. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी, ज्यामध्ये त्याने आपल्याला प्रियजनांमध्ये स्वीकारले आहे. त्याच्यामध्ये त्याच्या रक्ताद्वारे आपल्याला मुक्तता, पापांची क्षमा, त्याच्या कृपेच्या समृद्धीनुसार मिळाली आहे. इफिसकर 1:5-7. पण आता ख्रिस्त येशूमध्ये जे तुम्ही कधीकाळी दूर होता ते तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने जवळ आला आहात. इफिसकर रात्रीचे 2:13. पित्याचे आभार मानणे, ज्याने आपल्याला प्रकाशात संतांच्या वारशाचे भागीदार होण्यास भाग पाडले आहे, ज्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून सोडवले आहे आणि आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात स्थानांतरित केले आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या रक्ताद्वारे मुक्तता, पापांची क्षमा मिळाली आहे. कलसैकर रात्रीचा 1:12-14. आणि त्याच्या वधस्तंभाच्या रक्ताद्वारे शांती करून, त्याच्याद्वारे सर्व गोष्टी स्वतःशी समेट करण्यासाठी, त्याच्याद्वारे, मी म्हणतो, पृथ्वीवरील गोष्टी असोत किंवा स्वर्गातील गोष्टी असोत. कलसैकर रात्रीचा 1:20. मुले रक्त आणि मांसाची असल्याने त्याने स्वतःही त्यांचेच भाग घेतले, यासाठी की मरणाद्वारे त्याने मरणाची सत्ता असलेल्या सैतानाचा, म्हणजेच सैतानाचा नाश करावा. इब्री लोकांस रात्रीचे 2:14. इब्री लोकांस 9. मग पहिल्या करारात दैवी सेवेचे नियम आणि एक जगिक पवित्र स्थान होते.
कारण तेथे एक निवासमंडप बनवण्यात आला होता, पहिला, ज्यामध्ये दीपस्तंभ, मेज आणि समर्पित भाकरी होती, ज्याला पवित्र स्थान म्हणतात, आणि दुसऱ्या पडद्यामागे सर्वात पवित्र स्थान म्हटलेला निवासमंडप, ज्यामध्ये सोन्याचे धूपदान होते आणि कराराचा कोष सोन्याने मढवलेला होता, ज्यामध्ये मान्ना असलेले सोनेरी भांडे आणि अहरोनाची काठी ज्याला कळ्या फुटल्या होत्या आणि कराराच्या पाट्या होत्या, आणि त्यावर दयासनावर छाया करणारे गौरवाचे करूब होते, ज्याबद्दल आपण आता विशेष बोलू शकत नाही. जेव्हा या गोष्टी अशा प्रकारे नियुक्त केल्या गेल्या, तेव्हा याजक नेहमी पहिल्या निवासमंडपात जात आणि देवाची सेवा करत. पण एकटाच महायाजक वर्षातून एकदा दुसऱ्या खोलीत जात असे, रक्ताशिवाय नाही, जे तो स्वतःसाठी आणि लोकांच्या पापांसाठी अर्पण करत असे. पवित्र आत्मा हे दर्शवितो की पहिला मंडप उभा असतानाच सर्वात पवित्र स्थानात जाण्याचा मार्ग अद्याप प्रकट झाला नव्हता. तो त्या काळासाठी एक आकृती होता, ज्यामध्ये भेटवस्तू आणि बलिदान दोन्ही अर्पण केले जात होते, जे सेवा करणाऱ्याला विवेकाच्या बाबतीत परिपूर्ण करू शकत नव्हते. तो फक्त मांस, पेये, विविध प्रकारचे धुणे आणि शारीरिक नियमांमध्येच होता, जे सुधारणेच्या वेळेपर्यंत त्यांच्यावर लादले गेले होते. पण ख्रिस्त येणाऱ्या चांगल्या गोष्टींचा महायाजक म्हणून आला आहे. तो एका मोठ्या आणि परिपूर्ण निवासमंडपाद्वारे आला आहे, जो हातांनी बनवलेला नाही, म्हणजेच या इमारतीचा नाही. बकऱ्यांच्या आणि वासरूंच्या रक्ताने नाही, तर स्वतःच्या रक्ताने तो पवित्र स्थानात एकदाच गेला, त्याने आपल्यासाठी सार्वकालिक मुक्तता मिळवली. कारण जर बैलांचे आणि बकऱ्यांचे रक्त आणि गायीची राख अशुद्धांवर शिंपडल्याने देह शुद्ध होतो, तर ख्रिस्ताचे रक्त, ज्याने सार्वकालिक आत्म्याद्वारे स्वतःला निष्कलंकपणे देवाला अर्पण केले, जिवंत देवाची सेवा करण्यासाठी तुमच्या विवेकाला मृत कर्मांपासून किती अधिक शुद्ध करेल. आणि म्हणूनच तो नवीन कराराचा मध्यस्थ आहे, जेणेकरून पहिल्या कराराखालील पापांच्या खंडणीसाठी मृत्यूद्वारे ज्यांना बोलावले आहे त्यांना सार्वकालिक वारशाचे वचन मिळावे. कारण जिथे करार आहे, तिथे मृत्यूपत्र देणाऱ्याचा मृत्यू देखील आवश्यक आहे. कारण मृत्यूपत्र माणसांच्या मृत्यूनंतर अंमलात येते, अन्यथा मृत्यूपत्र करणारा जिवंत असेपर्यंत तो मुळीच अंमलात येत नाही. म्हणूनच पहिला करार रक्ताशिवाय समर्पित झाला नाही. कारण मोशेने नियमशास्त्राप्रमाणे सर्व लोकांना प्रत्येक आज्ञा सांगितल्यानंतर, त्याने वासरे आणि बकऱ्यांचे रक्त, पाण्याबरोबर, किरमिजी रंगाचे लोकर आणि एजोबाचे झाड घेतले आणि ते पुस्तक आणि सर्व लोकांवर शिंपडले, म्हणाले, देवाने तुम्हाला दिलेल्या कराराचे हे रक्त आहे. शिवाय त्याने निवासमंडपावर आणि सेवेच्या सर्व पात्रांवर रक्त शिंपडले. आणि जवळजवळ सर्व गोष्टी नियमशास्त्रानुसार रक्ताने शुद्ध केल्या जातात, आणि रक्त सांडल्याशिवाय क्षमा मिळत नाही. म्हणून स्वर्गातील गोष्टींचे नमुने याद्वारे शुद्ध करणे आवश्यक होते, परंतु स्वर्गीय गोष्टी स्वतः यापेक्षा चांगल्या यज्ञांनी शुद्ध केल्या पाहिजेत. कारण ख्रिस्त हातांनी बनवलेल्या पवित्र ठिकाणी गेला नाही, जे खऱ्याचे प्रतिरूप आहेत, तर स्वर्गातच, आता आपल्यासाठी देवाच्या उपस्थितीत प्रकट होण्यासाठी, नाही तर त्याने स्वतःला वारंवार अर्पण करावे, जसे महायाजक दरवर्षी इतरांचे रक्त घेऊन पवित्र ठिकाणी प्रवेश करतो. कारण जगाच्या स्थापनेपासून त्याला अनेकदा दुःख सहन करावे लागले असते, परंतु आता जगाच्या शेवटी एकदाच स्वतःच्या बलिदानाने पाप नाहीसे करण्यासाठी तो प्रकट झाला आहे. आणि जसे माणसांना एकदा मरण्यासाठी नियुक्त केले आहे, परंतु त्यानंतर न्याय, त्याप्रमाणे ख्रिस्ताला एकदा अनेकांची पापे वाहून नेण्यासाठी अर्पण करण्यात आले होते, आणि जे त्याची वाट पाहतात त्यांच्यासाठी तो दुसऱ्यांदा पाप न करता तारणासाठी प्रकट होईल. कारण बैलांचे आणि बकऱ्यांचे रक्त पापे नाहीशी करणे शक्य नाही. इब्री लोकांस 10-4. म्हणून बंधूंनो, येशूच्या रक्ताने परमपवित्र स्थानात प्रवेश करण्याचे धैर्य आपल्याला असल्याने, इब्री लोकांस सकाळचे 10:19, ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडवले, ज्या कराराच्या रक्ताने तो पवित्र झाला तो अपवित्र मानला आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, त्याला किती अधिक कठोर शिक्षेची पात्रता असेल असे तुम्हाला वाटते? इब्री लोकांस सकाळचे 10:29. आणि नवीन कराराचा मध्यस्थ येशूला आणि शिंपडण्याच्या रक्ताला, जे हाबेलापेक्षा चांगल्या गोष्टी बोलते. इब्री लोकांस दुपारचे 12:24. कारण ज्या प्राण्यांचे रक्त महायाजकाने पापासाठी पवित्र स्थानात आणले होते, त्यांची शरीरे छावणीबाहेर जाळली जातात. म्हणून येशूने देखील स्वतःच्या रक्ताने लोकांना पवित्र करण्यासाठी वेशीबाहेर दुःख सहन केले. इब्री लोकांस दुपारचा 1:11-12. आता शांतीचा देव, ज्याने आपल्या मेंढरांचा महान मेंढपाळ, आपल्या प्रभू येशूला, सार्वकालिक कराराच्या रक्ताद्वारे मेलेल्यांतून उठवले,
तो तुम्हाला त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक चांगल्या कामात परिपूर्ण करो आणि येशू ख्रिस्ताद्वारे त्याला जे आवडते ते तुमच्यामध्ये करो, त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. इब्री लोकांस दुपारचा 1:20 देवपित्याच्या पूर्वजनानुसार आत्म्याच्या पवित्रीकरणाद्वारे आज्ञाधारकतेसाठी आणि येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे शिंपडण्याकरिता निवडलेले तुम्हाला कृपा आणि शांती विपुल प्रमाणात मिळो. 1 पेत्र 1-2. कारण तुम्हाला माहिती आहे की तुमच्या पूर्वजांपासून परंपरेने मिळालेल्या व्यर्थ वर्तनापासून चांदी आणि सोन्यासारख्या नाशवंत वस्तूंनी तुमची सुटका झाली नाही, तर ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने, जसे की निष्कलंक आणि निष्कलंक कोकऱ्याचे, मुक्तता झाली आहे. 1 पेत्र रात्रीचा 1:18-19. पण जर आपण प्रकाशात चाललो जसा तो प्रकाशात आहे, तर आपली एकमेकांशी सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. 1 योहान 1-7. हाच तो आहे जो पाणी आणि रक्ताने आला, म्हणजेच येशू ख्रिस्त, केवळ पाण्यानेच नव्हे तर पाण्याने आणि रक्ताने. आणि आत्मा साक्ष देतो, कारण आत्मा सत्य आहे. कारण स्वर्गात साक्ष देणारे तिघे आहेत, पिता, वचन आणि पवित्र आत्मा, आणि हे तिघे एक आहेत. आणि पृथ्वीवर साक्ष देणारे तिघे आहेत, आत्मा, पाणी आणि रक्त, आणि हे तिघे एकात एक आहेत. जर आपण माणसांची साक्ष स्वीकारतो तर देवाची साक्ष मोठी आहे, कारण देवाची साक्ष हीच आहे जी त्याने त्याच्या पुत्राविषयी साक्ष दिली आहे. 1 योहान 5:6-9. आणि येशू ख्रिस्ताकडून जो विश्वासू साक्षीदार, मृतांमधून पहिला जन्मलेला आणि पृथ्वीवरील राजांचा अधिपती आहे, ज्याने आपल्यावर प्रेम केले आणि आपल्या रक्ताने आपल्याला आपल्या पापांपासून धुतले आणि आपल्याला देव आणि त्याच्या पित्यासाठी राजे आणि याजक केले, त्याला गौरव आणि पराक्रम युगानुयुग असोत. आमेन. प्रकटीकरण 1:5-6. आणि त्यांनी एक नवीन गीत गायले. ते म्हणाले, तू पुस्तक घेण्यास आणि त्याचे शिक्के उघडण्यास पात्र आहेस, कारण तू मारला गेलास आणि प्रत्येक वंश, भाषा, लोक आणि राष्ट्रातून तुझ्या रक्ताने देवासाठी आम्हाला मुक्त केले आहेस. प्रकटीकरण 5-9. मी त्याला म्हटले, महाराज, तुला माहिती आहे. आणि तो मला म्हणाला, हे ते आहेत जे मोठ्या संकटातून बाहेर आले आहेत आणि त्यांनी आपले कपडे कोकऱ्याच्या रक्तात धुवून पांढरे केले आहेत. प्रकटीकरण सकाळचे 7:14. आणि त्यांनी कोकऱ्याच्या रक्ताने आणि त्यांच्या साक्षीच्या वचनाने त्याला जिंकले आणि त्यांनी मरेपर्यंत आपल्या जीवावर प्रेम केले नाही. प्रकटीकरण दुपारचे 12:11. आणि मी आकाश उघडलेले पाहिले आणि एक पांढरा घोडा पाहिला आणि त्याच्यावर बसलेला त्याला विश्वासू आणि खरा असे म्हटले गेले आणि तो नीतिमत्वाने न्याय करतो आणि युद्ध करतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते आणि त्याच्या डोक्यावर अनेक मुकुट होते आणि त्याच्यावर एक नाव लिहिले होते जे त्याच्याशिवाय कोणालाही माहीत नव्हते. त्याने रक्तात भिजवलेला झगा घातला होता आणि त्याचे नाव देवाचा शब्द असे आहे. आणि स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यांवर बसून त्याच्या मागे चालत होते. त्यांनी पांढरे आणि स्वच्छ तलम तागाचे कपडे घातले होते. प्रकटीकरण संध्याकाळचे 7:11. 1-4. चला आपण ख्रिस्ताच्या रक्ताकडे लक्षपूर्वक पाहूया आणि देवाच्या दृष्टीने त्याचे रक्त किती मौल्यवान आहे ते पाहूया, जे आपल्या तारणासाठी सांडले गेले आहे, त्यामुळे सर्व जगासाठी पश्चात्तापाची कृपा प्राप्त झाली आहे. क्लेमेंटचे करिंथकरांना पहिले पत्र 4-5. आणि त्यांनी तिला एक चिन्ह दिले. ती तिच्या घराबाहेर एक लाल रंगाची दोरी लटकवते, त्याद्वारे ती कापली जाते, जेणेकरून आपल्या प्रभूच्या रक्ताने देवावर विश्वास ठेवणाऱ्या आणि आशा ठेवणाऱ्या सर्वांना मुक्तता मिळेल. प्रियजनांनो, तुम्ही पहा की या स्त्रीमध्ये केवळ विश्वासच नाही तर भविष्यवाणी देखील होती. क्लेमेंटचे करिंथकरांना पहिले पत्र सकाळचे 6:10. आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा आदर करूया, ज्याचे रक्त आपल्यासाठी दिले गेले. क्लेमेंटचे करिंथकरांना पहिले पत्र 10-6. प्रभूने आपल्याला स्वतःशी जोडले, तर आपल्यावर असलेल्या प्रेमासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने देवाच्या इच्छेने आपल्यासाठी स्वतःचे रक्त दिले, आपल्या देहाऐवजी त्याचे शरीर, आपल्या आत्म्यासाठी त्याचा आत्मा. करिंथकरांना क्लेमेंटचे पहिले पत्र 21-7. या कारणासाठी आपल्या प्रभूने आपले शरीर नाशासाठी देण्याचे आश्वासन दिले, जेणेकरून आपल्या पापांच्या क्षमेने आपण पवित्र व्हावे, म्हणजेच त्याच्या रक्ताच्या शिंपडण्याने. कारण शास्त्र असे म्हणते, आपल्या अपराधांसाठी तो घायाळ झाला, आपल्या अधर्मासाठी तो चिरडला गेला आणि त्याच्या रक्ताने आपण बरे झालो. त्याला कत्तलीसाठी नेलेल्या कोकऱ्यासारखा आणि कातरणाऱ्यांसमोर मेंढरासारखा मुका असतो तसा त्याने तोंड उघडले नाही. बर्नबाचे सामान्य पत्र 4-1-3.
देवाचे अनुयायी होऊन आणि ख्रिस्ताच्या रक्ताने स्वतःला उत्तेजित करून तुम्ही तुमच्यासाठी नैसर्गिक असलेले काम परिपूर्णपणे पूर्ण केले आहे. इफिस्कर 1-3 ला इग्नेशियसचे पत्र. इग्नेशियस, ज्याला थेओफरस देखील म्हणतात, आशियातील ट्रॅलेस येथील पवित्र चर्चला, देव येशू ख्रिस्ताचा पिता, त्याचे प्रिय, निवडलेले आणि देवाला पात्र, देह आणि रक्ताद्वारे शांती आणि येशू ख्रिस्ताच्या उत्कटतेने, त्याच्याद्वारे पुनरुत्थानात आपली आशा आहे, ज्याला मी त्याच्या पूर्णतेत सलाम करतो, प्रेषिती स्वभावात चालू राहतो, त्याला सर्व आनंद आणि आनंद मिळावा अशी मी इच्छा करतो. ट्रॅलेसियन्सला इग्नेशियसचे पत्र 1-1. म्हणून नम्रता धारण करा, विश्वासात म्हणजेच प्रभूच्या देहात आणि दानाने म्हणजेच येशू ख्रिस्ताच्या रक्तात स्वतःला नवीन करा. ट्रॅलेसियन्सला इग्नेशियसचे पत्र 2-7. मला देवाची भाकर हवी आहे जी येशू ख्रिस्ताचे देह आहे, दाविदाच्या वंशजातून, आणि ज्या पेयाची मी आतुरतेने वाट पाहतो ते त्याचे रक्त आहे, जे अविनाशी प्रेम आहे. रोमकरांना इग्नेशियसचे पत्र 3-5. इग्नेशियस, ज्याला थेओफरस देखील म्हणतात, आशियातील फिलडेल्फिया येथील देव पित्याच्या आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळीला, ज्याला दया मिळाली आहे, देवाच्या एकतेत स्थिर होऊन, आपल्या प्रभूच्या उत्कटतेने सदैव आनंद करत आहे आणि त्याच्या पुनरुत्थानाद्वारे सर्व दयेत परिपूर्ण होत आहे. ज्याला मी येशू ख्रिस्ताच्या रक्ताने सलाम करतो, जो आपला शाश्वत आणि निर्मळ आनंद आहे, विशेषतः जर ते बिशप आणि त्याच्यासोबत असलेल्या प्रेस्बिटर आणि येशू ख्रिस्ताच्या मनानुसार नियुक्त केलेल्या डिकन्स यांच्याशी एकरूप असतील, ज्यांना त्याने त्याच्या पवित्र आत्म्याने त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार सर्व दृढतेने स्थायिक केले आहे, कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे फक्त एकच देह आहे, आणि त्याच्या रक्ताच्या एकतेत एकच प्याला आहे, एकच वेदी. फिलडेल्फियाकरांना इग्नेशियसचे पत्र 1-11. कारण मी पाहिले आहे की तुम्ही अचल विश्वासात स्थिर आहात, जणू काही तुम्हाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर खेळले आहे, देह आणि आत्म्याने, आणि ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे प्रेमात दृढ आहात. आपल्या प्रभूशी संबंधित गोष्टींबद्दल तुम्हाला पूर्ण खात्री आहे. स्मुर्नियांना इग्नेशियसचे पत्र 1-3. कोणीही स्वतःला फसवू नये. स्वर्गातील गोष्टी आणि गौरवशाली देवदूत आणि राजपुत्र, दृश्यमान असोत किंवा अदृश्य, जर ते ख्रिस्ताच्या रक्तावर विश्वास ठेवत नाहीत, तर ते त्यांच्यासाठी दंडाज्ञ ठरतील. स्मुर्नियांना इग्नेशियसचे पत्र रात्रीचे 2:12. मी तुमच्या अत्यंत योग्य बिशपला आणि तुमच्या आदरणीय प्रेस्बिटरीला आणि तुमच्या सेवकांना, माझ्यासह सेवकांना, आणि सर्वसाधारणपणे तुम्हा सर्वांना आणि विशेषतः प्रत्येकाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने आणि त्याच्या देह आणि रक्ताने, त्याच्या उत्कटतेने आणि पुनरुत्थानात, देह आणि आध्यात्मिकरित्या, आणि तुमच्याबरोबर देवाच्या ऐक्यात सलाम करतो. इग्नेशियसचे स्मुर्नियन लोकांना लिहिलेले पत्र रात्रीचे 3:22. स्वर्गात आणि पृथ्वीवर असलेल्या सर्व गोष्टी ज्याच्या अधीन केल्या आहेत, प्रत्येक जिवंत प्राणी त्याची उपासना करेल, जो जिवंत आणि मृतांचा न्यायाधीश होईल, ज्याचे रक्तदेव त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांकडून मागेल. फिलिप्पीकरांना लिहिलेले पॉलिकार्पचे पत्र 1-7. परंतु जे त्याच्या आज्ञा पाळत नाहीत ते त्यांच्या जीवनापासून पळून जातात आणि त्याचे विरोधक असतात. आणि जे त्याच्या आज्ञा पाळत नाहीत ते स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन करतील आणि प्रत्येकजण स्वतःच्या रक्ताचा दोषी असेल. हर्मासचे तिसरे पुस्तक सकाळचे 10:13. म्हणून ते एकमेकांशी विचार करत होते की जाऊन पिलाताला या गोष्टी सांगायच्या का. ते अजूनही त्याबद्दल विचार करत असतानाच आकाश पुन्हा उघडलेले दिसले आणि एक माणूस खाली उतरून कबरेत प्रवेश करत होता. जेव्हा शताधिपती आणि त्याच्यासोबत असलेल्यांनी हे पाहिले, तेव्हा ते रात्रीच्या वेळी पिलाताकडे घाईघाईने गेले आणि त्यांनी पाहत असलेल्या कबरेतून निघून गेले आणि त्यांनी पाहिलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. ते खूप दुःखी झाले आणि म्हणाले, खरोखर तो देवाचा पुत्र होता. पिलाताने उत्तर दिले, मी देवाच्या पुत्राच्या रक्तापासून निर्दोष आहे, पण तुम्हीच हे ठरवले होते. मग ते सर्व जवळ आले आणि त्याला विनंती केली की त्याने शताधिपती आणि सैनिकांना त्यांनी पाहिलेल्या गोष्टींबद्दल काहीही न बोलण्याची आज्ञा करावी. कारण ते म्हणतात की देवासमोर आपण सर्वात मोठ्या पापाचे दोषी ठरले पाहिजे आणि यहुदी लोकांच्या हाती न पडावे आणि दगडमार होऊ नये. म्हणून पिलाताने शताधिपती आणि सैनिकांना काहीही न बोलण्याची आज्ञा दिली. पेत्र रात्रीचा 1:11 नुसार हरवलेले शुभवर्तमान. मग देवाचे वचन आदामाकडे आले आणि त्याला म्हणाले, हे आदामा, जसे तू तुझे रक्त सांडले आहेस, तसेच मी तुझ्या संततीचा देह बनून माझे रक्त सांडेन, आणि जसे तू मेलास, हे आदामा, तसेच मीही मरेन. आणि जशी तू वेदी बांधलीस, तशीच मी तुझ्यासाठी पृथ्वीवर वेदी बनवीन, आणि जसे तू त्यावर तुझे रक्त अर्पण केलेस,
तसेच मी माझे रक्त पृथ्वीवरील वेदीवर अर्पण करीन. आणि जसे तू त्या रक्ताद्वारे क्षमा मागितलीस, तसेच मी माझ्या रक्ताद्वारे पापांची क्षमा करीन आणि त्यातील अपराध पुसून टाकीन. आदाम आणि हव्वेचे पहिले पुस्तक 24-4-5. आणि पुन्हा तू ज्या जीवनाच्या पाण्याचा शोध घेत आहेस त्याबद्दल, ते तुला आज मिळणार नाही, पण ज्या दिवशी मी गुलगोथा देशात माझे रक्त तुझ्या डोक्यावर सांडेन त्या दिवशी. कारण माझे रक्त त्यावेळी तुझ्यासाठी जीवनाचे पाणी असेल, आणि एकट्या तुझ्यासाठी नाही, तर तुझ्या संततीतील जे माझ्यावर विश्वास ठेवतील त्यांच्यासाठी, जेणेकरून ते त्यांना कायमचे विश्रांतीसाठी असेल. आदाम आणि हव्वेचे पहिले पुस्तक 42-7-8. देवाने आदामाला पुढे म्हटले, पृथ्वीवर माझ्या बाबतीतही असेच घडेल, जेव्हा मला भोसकले जाईल आणि माझ्या कुशीतून रक्त आणि पाणी वाहेल आणि माझ्या शरीरावर वाहेल, जे खरे अर्पण आहे, आणि जे वेदीवर परिपूर्ण अर्पण म्हणून अर्पण केले जाईल. आदाम आणि हव्वेचे पहिले पुस्तक 69-6.